हॅलो एव्हरीवन. या आधीच्या सेशनमध्ये आपण आज पाहणार आहोत सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. सेकंड प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला गिवन अरे एलिमेंटमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला लार्जेस्ट कोणती व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनमध्येही पाहणार आहोत की कुठे हा ॲल्गोरिथम यूज होतो व कुठे हे ॲल्गोरिथम ॲप्लाय प्रोग्रामर्स करतात. तर चला आपण एडिटरमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करायला घेऊया. आता पहिलं आपण अरे हा डिक्लेअर केला आहे. आता अरे डिक्लेअर करताना आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात: डेटा टाईप, रेफरन्स व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण अरेला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा ॲल्गोरिथम इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण दोन वेने इम्प्लिमेंट करणार. पहिले एक विथ रिटर्न टाईप आणि एक विथ नॉन रिटर्न टाईप. आता मागच्या सेशनमध्ये आपण दोन्ही मेथड बघितलेले, आपण तोही इकडे आता अप्लाय करायचा आहे. पहिला आपण बघूया विथ नॉन रिटर्न टाईप. आता नॉन रिटर्न टाईप करताना पहिला आपल्याला डायरेक्टली मेथड कॉल करायच्या अगोदर पहिला आपल्याला डिक्लेअर करूया मेथड. रिटर्न टाईप नसल्यामुळे हा वॉइड येणार. मेथड नेम द्यायचा आणि त्याचा पॅरामीटर ॲज अ अरे पास करायचा. आता पास केल्यानंतर आपल्याला इकडे कॉल करायचं आहे फाइंड लार्जेस्ट एलिमेंट आणि अरे पास करायचं. आता इकडे आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, इनिशियलाइज करायचा 0. त्याच्यानंतर आपल्याला एक लूप लावायचा आहे. तो लूप अरेच्या अशी कंडिशन ठेवायची की तो अरेपर्यंतच्या लेंथपर्यंत तो लूप चालत राहील आणि जोपर्यंत तो 8पर्यंत जात नाही तोपर्यंत इन्क्रीमेंट करत राहायचं. आता लूप तर चालू झालं, पण लूपमध्ये काय करायचं? लूपमध्ये आपल्याला कंडिशन अशी ठेवायची की जर हा अरे ऑफ आय म्हणजे हा इंडेक्स 1ला काय आता येणार, आता अरे ऑफ 0ला इंडेक्सला काय 120. आता इथे 120 येणार. आता 120 जर मॅक्सपेक्षा ग्रेटर असेल, आता मॅक्सची व्हॅल्यू काय आहे सध्या 0 आहे, तर हो 120 मॅक्सपेक्षा मोठी आहे. तर आपल्याला काय करायचं, मॅक्समध्ये आपल्याला ARR ऑफ आय टाकायचं. झालं. आता हे कंडिशन रन करण्यासाठी पहिले आपण अरेची लेंथ ही अजून एक कंडिशन लावू शकतो. जर ही 1पेक्षा कमी असेल तर आपल्याला डायरेक्टली -1 प्रिंट करायचं. नसेल तर आपल्याला ही मॅक्स व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल कोणता. आता हे काय प्रोग्राम करतो हा प्रोग्राम पहिला असं आहे की आपल्याला पहिला आपण व्हॅल्यू मॅक्स इनिशियलाइज केलं 0नी. मग आपण एक कंडिशन छोटी लावली. आता कंडिशन अशी आहे की ही जर लेंथ कोणी आता समजा 0 पास म्हणजे काहीच पास केला नाही, तर आपण कंडिशन ह्या पुढे लूप रन करायच्या अगोदर पहिले ही कंडिशन अप्लाय केली. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हा लूप रन होणार नाही. जर नाही झाली तर हा लूप रन होणार. ही कंडिशन काय सांगते, जर अरेची लेंथ 1पेक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये एलिमेंट जर एकापेक्षा कमी असेल तर डायरेक्टली रिटर्न -1 कर. ही लूप रन करायची गरज नाही. आता बघूया आपण टेस्ट पास होते का. हो, हा टेस्ट पास होत आहे. आता इकडे काय झालं, आपण इकडे पण एक एरर मिस्टेक केलं. मॅक्सला आपल्याला -1 द्यायला पाहिजे होतं. आता मॅक्समध्ये इकडे -1 ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर अरेमध्ये इथे -1 येऊन सेट करेल. आता बरोबर तसंच झालेलं आहे. व्हॅल्यू परत एकदा रन करूया आपण. -1 झालं. आता आपण देऊया इकडे अरेचे एलिमेंट्स 209 1110 रँडम देतोय मी. 90 198 140 29 88 172 173 212. हे पण रँडम व्हॅल्यू दिले. 212 आपण स्टार्टिंगला इथे देऊया, मध्ये कुठेतरी इथे देऊया 212 म्हणजे आपल्याला
अंडरस्टँडिंगसाठी क्लिअर आहे. ओके, आता आपण प्रोग्राम पहिला रन करूया, बघूया काय आउटपुट रन करतो आहे. 212 आला बघा. आता हे कसं रन होतं आणि ह्याला बरोबर कसं आयडेंटिफाय झालं की हां बाबा ही 212 मोठी व्हॅल्यू आहे. पहिला पण मेथड कॉल केला बरोबर. अरेचे मॅक्स इनिशियलाइज केलं 0ली. अरेची लेंथ काय आहे पहिला चेक करणार की ही लेंथ 1पेक्षा कमी आहे का नाही. आता हा लूपमध्ये येणार. आता लूपचं पहिलं काय इनिशियलाइज केलं 0. अरेची लेंथ ही 0पेक्षा कमी आहे का, ही 0पेक्षा 0 ह्याच्यापेक्षा या लेंथपेक्षा कमी आहे का, हो. मग आतमध्ये आला. आता अरे ऑफ 0ला काय आहे 209. 209 हे मॅक्सपेक्षा मोठं आहे का, मॅक्स काय आहे सध्या आपल्याकडे 0, तर हो. आता मग मॅक्सला पण काय करायचं 209. आता 209 इकडे आलं बरोबर. आता इन्क्रीमेंट होणार I++. मग आता पण पुढे जाणार. आता 1110 अरे ऑफ काय येणार इकडे 1. आता 1 अरेच्या लेंथपेक्षा छोटा आहे का, हो. तर आता मग आतमध्ये जाणार लूप. अरेचा 1 काय आहे इकडे 1110. 1110 209पेक्षा मोठा आहे का, नाही. मग ही कंडिशन रन नाही होणार. इकडे 1110 नाही सेट करणार. हा पुढे जाणार आयटरेटर. मग आता 90 आला, म्हणजे तिसऱ्या इंडेक्सला आला. आता हा तिसरा होणार. आता 3 अरेच्या लेंथपेक्षा लेंथ टोटल किती आहे ती 6, 7, 8, 9 आहे. 3 9पेक्षा कमी आहे का, हो. मग आतमध्ये येणार. अरेच्या दुसरा इंडेक्स 0 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 2. आता हा 2 इथे येणार. आता अरेच्या 2ला काय आहे 90. 90 हे 209पेक्षा कमी आहे का, जास्त आहे, म्हणजे 90 ही 209पेक्षा जास्त आहे का, नाही. ही कंडिशन रन न होणार. डायरेक्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर होणार आणि पुढे जाणार 198ला येणार. आता 198ला आल्यावर 198चा इंडेक्स काय आहे 0 1 2 3. आता इकडे 3 येणार. आता 3 9पेक्षा कमी आहे का, हो. आता अरेच्या 3ला काय आहे 0 1 2 3 198 209पेक्षा मोठा आहे का, नाही. मग ही कंडिशन तो रन नाही करणार. मग पुढे डायरेक्ट आयटरेटरनी इन्क्रीमेंट करणार, एक व्हॅल्यू पुढे इन्क्रीमेंट करणार. आता 198 0 1 2 3 4 फोर्थ इंडेक्स. आता इथे 4 होणार. 4 होणार. 4 9पेक्षा कमी आहे का, हो. मग आतमध्ये जाणार. अरेचा 4 काय आहे 1 2 3 4 140 ही 209पेक्षा मोठी आहे का, नाही. मग ही कंडिशन रन नाही होणार. डायरेक्टली इन्क्रीमेंट एक व्हॅल्यू पुढे जाणार. आता 29. आता 29 इंडेक्स व्हॅल्यू काय आहे 29चा 0 1 2 3 4 5. आता I5 होणार. 5 9पेक्षा कमी आहे का, हो आहे. आता ARR ऑफ 5 काय आहे 29 बरोबर. 29 ही 209पेक्षा मोठी आहे का, नाही. मग ही कंडिशन रन नाही होणार. मग इन्क्रीमेंट I++ पुढे जाणार. ही 212 होणार. आता 212चा इंडेक्स काय आहे 0 1 2 3 4 5 6. 6 9पेक्षा कमी आहे का, हो. अरे ऑफ 6चं काय आहे 212. आता 212 ही मॅक्स व्हॅल्यू काय आपली 209. 209पेक्षा मोठी आहे का, हो. आता इकडे ही कंडिशन मोठी असल्यामुळे इथे आतमध्ये येणार आणि मॅक्सला 212 करणार. आता प्रिव्हियस सेशनमध्ये आपण पाहिलं इकडे आपण ॲड करायचं, तर इथे ॲड नाही होणार. इथे डायरेक्टली व्हॅल्यू ती स्टोअर होणार. आपल्याला मॅक्स फाईंड करायचं आहे, तर ही 212 इकडे स्टोअर झाली. आता पुढे परत इन्क्रीमेंट लूप होणार का, हो होणार. आता इन्क्रीमेंट I++ केल्यानंतर 212ला हे 2 व्हॅल्यू पण आपल्याला चेक करावं लागेल ना. आता हे पुढे आलं. याचं इंडेक्स व्हॅल्यू काय 0 1 2 3 4 5 6 7. 7 9पेक्षा कमी आहे का, हो. आता ARR ऑफ 7 काय आहे 88. 88 मोठा आहे का, ग्रेटर व्हॅल्यू आहे का 212पेक्षा, नाही. मग ही कंडिशन रन नाही होणार. इन्क्रीमेंट होणार आणि पुढे जाणार. इकडे 8 ही 8 व्हॅल्यूने 8th इंडेक्स आहे. आता इथे I8 होणार. जर I9 लेंथ अरेची लेंथ काय आहे 9. 8 9पेक्षा कमी आहे का, हो आहे. मग आतमध्ये जाणार. ARR ऑफ 8 काय आहे 173. 173 ही 212पेक्षा 212पेक्षा मोठी आहे का, नाही. मग ही कंडिशन रन नाही होणार. आणि मग इन्क्रीमेंट I होणार आणि एक व्हॅल्यू पुढे जाणार. मग ती जाणार 9. आता ही आयची व्हॅल्यू 9 होणार. तर 9
9पेक्षा कमी आहे का? नाही, ही 9 इक्वल टू 9 आहे. इकडे काय सांगते कंडिशन? 9पेक्षा कमी आहे का? नाही, हा बरोबर आहे. 9च्या इक्वल टू आहे म्हणजे बरोबरीला आहे. पण इकडे कंडिशन फेल होते आणि आतमध्ये नाही जाणार. मग ही लूपच्या डायरेक्टली त्याच्या लूपच्या बाहेर होऊन लूप टर्मिनेट होणार. आणि आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्स व्हॅल्यू काय आहे? 212, म्हणून ही व्हॅल्यू 212 प्रिंट झाली इकडे. अशा पद्धतीने हा लार्जेस्ट एलिमेंट फाइंड करतो. आता हा जर सम आपल्याला रिटर्न टाईपमध्ये करायचं म्हटलं तर आपल्याला फक्त इकडे इंट व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आणि मेथड कॉल करायचा. आता हा सम आपण विथ रिटर्न टाईप करूया. स्टॅटिक आता रिटर्नला काय येणार? व्हॉइड नाही येणार. इथे रिटर्न टाईप आपण काय आपल्याला रिटर्न करायचं आहे? इंटिजर. मग इंट व्हॅल्यू येणार आपल्याला. मग त्याचं मेथड नेम द्यायचं आणि आर्ग्युमेंट अरे पास करायचं. बरोबर. आता आपल्या इकडे परत एक चेक मारायचं की इफ ARR डॉट लेंथ इज लेस दॅन 1, जर तेच रिटर्न करायचं मग इथून डायरेक्ट रिटर्न करायचं -1. रिटर्न केला -1. आपण नेक्स्ट व्हॅल्यू डिफाईन करूया 0. जर नसेल अरेचे एलिमेंट्स असतील अरेमध्ये तर मग आपल्याला आयटरेट करावं लागेल. इनिशियलाइज करायचं i इक्वल्स टू 0, i इज लेस दॅन ARR डॉट लेंथ i प्लस प्लस. आता परत आपल्याला कंडिशन चेक करायची. इफ ARR ऑफ i इज ग्रेटर दॅन मॅक्स, मग आपल्याला मॅक्समध्ये स्टोअर करायचं आहे ARR ऑफ i. आणि इथे आपल्याला आता डायरेक्टली प्रिंट नाही करायचं, आपल्याला रिटर्न ही मॅक्स व्हॅल्यू करायची आहे. आता इथून रिटर्न केल्यानंतर मग ही मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती आन्सरमध्ये स्टोअर होणार आणि आपल्याला इथे मेन मेथडमध्ये प्रिंट करायचं आहे ANS. आता बघूया आपण पहिलं काहीच एलिमेंट्स न देता काय आउटपुट येते. ओके, कुठेतरी सिंटॅक्स इथे रॉंग झालं. ओके, आपण एलिमेंट्स न दिले तर रिटर्न -1 केलं त्यांनी. आता परत आपण देऊया ही एलिमेंट्स. आता बघू काय प्रिंट आउट होते. बरोबर, आपल्याला व्हॅल्यू प्रिंट झाली आहे 212, ही ग्रेटर आहे. आता मी जर इकडे अजून एक व्हॅल्यू दिली, ते कुठेतरी दिली मोठी व्हॅल्यू अजून 515. आता काय प्रिंट व्हायला पाहिजे इकडे? 515. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हा आज अरे प्रॉब्लेम्समध्ये सेकंड सम सॉल्व केलेला आहे की आपल्याला गिवन एलिमेंट्समध्ये लार्जेस्ट ही व्हॅल्यू फाइंड करायची होती. आता हा जो ॲल्गोरिथम आहे लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये कसा व कुठे यूज होत असेल ते मी सांगतो तुम्हाला. पहिला मी आपण पेंट ऑनलाईनमध्ये सांगू तुम्हाला, मग लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये सांगू. आता समजा एक ई-कॉमर्स ॲप्लिकेशन आहे, समजा फ्लिपकार्टवर आपण जातो तेव्हा आपण लँडिंग पेज जो असतो तिकडे एक रेकमेंडेड सेक्शन असतो. बरोबर. आता हा रेकमेंड सेक्शन प्रोडक्टचे रेकमेंड सेक्शन असतो. जसं काय आपल्याला मोबाईल झालं व काही लॅपटॉप झालं व PC झालं व दुसरं इलेक्ट्रॉनिक वस्तू झाली व क्लोथचे सेक्शन झालं. इकडे मल्टिपल सेक्शन असतात ना. डिरेक्टली आपल्याला प्रोडक्ट लिस्टवर घेऊन नाही जात. पहिलं रेकमेंडेड सेक्शन्स असतो जिकडे युजर्सचे आवडीनिवडीची गोष्ट इकडे पहिल्याच पेजला ते डिस्प्ले केलं जातं. मग युजर त्या जेव्हा लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो त्या कॅटेगरी सेक्शनमध्ये त्याला नेतं. आता ही जी रेकमेंडेड लिस्ट असेल ती कशावरनं डिस्प्ले होते? बरोबर. की हे बघा, आता इकडे जर समजा ही रेकमेंडेड लिस्ट असेल मोस्ट व्ह्यूड आयटम, आता म्हणजे युजर जो येणार तर जो प्रोडक्ट जास्त वेळ तो बघणार, नंतर मग तो ॲडमध्ये कार्टमध्ये करणार, मग त्या प्रोडक्टच्या नुसार इकडे लिस्ट डिस्प्ले होणार. मग तो जो युजर जो प्रोडक्ट ॲड करतो ते त्याची व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर होत असणार की हा बाबा हा मोबाईल एकदा सर्च केला, ह्यानी मोबाईल दुसऱ्यांदा सर्च केला, ह्यानी मोबाईल तिसऱ्यांदा सर्च केला. आता त्या बेसवर नंबर ऑफ
सर्चेस तुम्ही जे करणार लार्जेस्ट एलिमेंट तसंच आता तुम्ही लॅपटॉप नेक्स्ट सर्च केलं की बाबा लॅपटॉप एकदा सर्च केला आता लार्जेस्ट एलिमेंटमध्ये तर कोणता येणार ते रेकमेंडेड लिस्टमध्ये मोबाईल तुम्ही जास्त वेळ सर्च केला तर मग मोबाईलची लिस्ट येणार इकडे रेकमेंडेडमध्ये. अशा पद्धतीने हा इकडे लार्जेस्ट एलिमेंट अल्गोरिदम वर्क करतं. ओके, दॅट्स इट फ्रॉम द सेशन. आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये तिसरा परत सम बघूया. तोपर्यंत थँक्यू सर्वांना.